तर बेलवड संघाने टॉस जिंकलाय, परंतु लक्षात घ्या पलशीन संघ तुम्हाला 3 बॉलची पेनल्टी आहे, कारण सध्या तुमचा सामना इथे सुरू असणं आवश्यक होते. तिथे आपण सध्या वाशाळा आणि कुडूचीवाडी सामना मॅच खेळतोय. जवळजवळ 45 मिनिटं या ठिकाणी वेस्ट झाले, एक सामना झाला असता तेवढ्यामध्ये. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि अद्वितीय खेळामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. उपस्थित लाडक्या क्रीडा रसिकांचं ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक सस्नेह स्वागत. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल शपलून खेळला गेलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअरला टर्न केलाय. पॉवर प्लेचं षटक आहे, दूर दूर पर्यंत खेळाडू नाहीये त्या ठिकाणी. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार. पहिला बॉल चौकार आलाय. सामना आपण पाहताय सह्याद्री वाशाळा त्यांच्या पक्ष कडूचीवाडी दोन संघादरम्यान. हा फुल टॉस आहे. हा देखील एक चांगल्या पद्धतीने फटका टर्न केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. मान्य श्री श्रेयस दादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहता मित्रांनो. खर्डी कसारा विभाग. कालचा दिवस आपण पाहिला श्री गणेश बिरवाडी संघानं दिमाखदार कामगिरी करत असताना ते सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले आणि आज देखील चांगले मॅचेस आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतात. क्रिकेटचा आनंद घेणाऱ्या प्रत्येक क्रीडा रसिकांचा मी स्वागत करतो. UTC या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह जे प्रेक्षक पाहतात त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये समोर खेळलेला हा जबरदस्त फटका, जितकी उंची तितकं अंतर प्राप्त केलं आणि या 6 धावा इथे प्राप्त करत असताना धडाकेबाज सुरुवात मैदानाच्या मध्ये बॅटिंग करत असताना टीम कडूचीवाडी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. थँक्यू. इथून पुढे प्रत्येक टीमला विनंती आहे 20 मिनिटांमध्येच तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत, कारण मधल्या काळामध्ये आपला खूप वेळ वाया गेलाय. सो त्या गोष्टीची दखल तुम्ही घ्यायची, वेळेचा सदुपयोग तुम्ही करायचा. अदरवाईज या ठिकाणी आयोजक पॅनल्टीचा विचार करणार आहेत, या गोष्टीकडे देखील तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे. अतिशय चांगली सुरुवात बबलू आणि के बादशाह अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीची आपल्याला पाहायला मिळते कडूच्यावाडी संघाच्या माध्यमातून. दोघांनी चांगली पार्टनरशिप पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलक तब्बल 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. ओहो, यावेळी चांगला बॉल आहे. लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स घेतला. आडव्या बॅटनं ऑनसाईडला करायचं, तशी ड्रिल करून दाखवतात की ऑनसाईडला फटका खेळायचा होता, परंतु बॉलच्या लाईन पासून थोडेसे वेगळे झाले आणि इथे हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक दिगंबर हाताळतात. यंग एक्सपिरियन्स कंपॅनर आहेत टीम सह्याद्री वाशाळाकडनं. शॉट वाईड अँड पनिश अवे फ्रॉम द बॉडी. बॉलला टर्न केलाय स्वीपर कव्हर रिजन कडे. क्षेत्ररक्षक चेस करतायत आणि जोपर्यंत चेंडू कलेक्ट करून फेकी करतील दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 15 आपल्याला पाहायला मिळते आणि पॅनल्टी ही जी दिली गेली आहे टीम पलशीन संघाला, याचा उल्लेख आम्ही सातत्याने नक्कीच करू, कारण उद्या येणाऱ्या प्रत्येक टीमनं या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं. उशिरा जर तुम्ही आलात तर तुम्हाला 3 बॉलची पॅनल्टी दिली जाईल. या गोष्टीकडे लक्ष तुम्ही केंद्रित करायला हवं, कारण पलशीन संघ भरपूर उशिरा या ठिकाणी पोहोचला, त्यामुळे त्यांना मॅचसाठी 3 बॉलची पॅनल्टी दिली गेली आहे आयोजकांच्या वतीनं. आणि त्यामुळे ही सूचना येणाऱ्या प्रत्येक संघासाठी आहे की तुम्ही या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्येच उपस्थित राहणं आवश्यक आहे, कारण आयोजन
हे तुमच्यासाठी केलेलं गेलंय. खूप मेहनत असते आयोजनाला आणि त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी वेळेवर पोहोचणं, खेळाडूंची तुमची नक्कीच क्रिकेटच्या प्रती जी स्पिरिट असते ते दाखवणं आवश्यक असतं आणि त्यानंतरच स्पर्धा ही स्पर्धेचा गाजावाजा होत असतो, स्पर्धा नावारूपाला येत असते. एक ओव्हरचा यशस्वी खेळ समाप्त झाला. कडूचीवाडी संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर चांगली धावसंख्या एक ओव्हर अखेरीस त्यांनी उभारली. स्कोरबोर्डवर 15 आपल्याला पाहायला मिळते. टॉस हरल्यानंतर हा संघ प्रथम बॅटिंग करतोय. के बादशाहच्या बॅटमधनं आपण पाहिला एक षटकार, एकंदरीत 4 चेंडू त्याने फेस केले. धावसंख्येवर तो खेळतोय. बबलू त्याच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिला. 2 बॉल त्याने फेस केले. 5 धावसंख्येवर तो खेळतोय. जबरदस्त स्पर्धा आपण पाहता. मान्यश्री श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृतिचषक 2025चा हा थरार बिरवाडीकरांच्या या मेहनतीने आपण पाहताय. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ बिरवाडी यांच्या माध्यमातून हे नियोजन केले गेले. सातत्यानं या नियोजनाला तालुका स्तरावरील व्यक्तींच्या माध्यमातून, युवकांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी पोहोचतात. तर नक्कीच आमचे मित्र आणि परटोली गावाचे सुपुत्र आदरणीय बंटीदादा धमके यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला मनपूर्वक शुभेच्छा आल्यात. त्यानंतर मनीषजी खाडे त्यासोबतच मनोजजी वेखंडे या 2 व्यक्तिमत्वांनी नक्कीच खूप चांगली मेहनत घेतली. त्या दोघांना देखील आदरणीय बंटीदादा धमके यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. मनापासून आम्ही व्यक्त करतोय आदरणीय बंटीदादा धमके आपलं, आणि आपण देखील या स्पर्धेला सदिच्छा एक दिवस भेट द्याल अशी आशा आम्ही व्यक्त करतो. दरम्यानच्या कालावधीमध्ये हा चौकार आला. डावखुराताचा फलंदाज पाठमधनं या इनिंगचा हा दुसरा चौकार आपण पाहत आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 19 ऑन बोर्ड आणि धावसंख्येचा आलेख सातत्याने इथे चढता ठेवताना आपल्याला कडूचीवाडी हा संघ पाहायला मिळतो. सलगचा हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम कडूचीवाडी संघ करतोय. देशाला सेकंड ओव्हर मध्ये धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 23-23 आकड्यावर विविध स्तरातून विविध मान्यवरांची, खेळाडूंच्या चांगल्या प्रतिक्रिया, चांगल्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आपण पाहता. यावेळी देखील लाडवा पॅटन ऑनसाइडला टर्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या हातामध्ये चेंडू गेला. एकच धाव तिथे मिळते. महाराष्ट्र पोलीस आदरणीय रुपेशजी फर्डे मॅन फ्रॉम चेरवली यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आदरणीय मनीषजी खाडे, मनोजी वेखंडे या 2 मान्यवरांना त्यांच्या शुभेच्छा. संपूर्ण आयोजनाला धन्यवाद. रुपेशजी फर्डे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आपण देखील या स्पर्धेला एक दिवस सदिच्छा भेट द्याल अशी आयोजकांच्या वतीनं आम्ही आशा व्यक्त करतो. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 24. प्रेक्षकांच्या माहिती करता सध्या विद्यमान सामना मैदानाच्या मध्ये सुरू आहे. एका बाजूला कडूचीवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये सह्याद्री वाशाळा खर्डी कसारा विभागामधील 2 संघ. सह्याद्रीच्या पायथ्याशी नक्कीच वसलेली ही गावं आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आज सध्या आपण पाहताय बिरवाडीकरांचं हे मैदान आणि त्या मैदानावर क्रिकेटचा हा रणसंग्राम सध्या क्रिकेटचा रणसंग्राम सध्या सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतो. 1 शॉट पंचांचा इशारा इथे कमी घेतली जाईल. निलेशजी गोडबिंदे यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आदरणीय निलेशजी गोडबिंदे. यावेळी लाईन चांगली आहे. आउटसाइड द ऑफ पिच केला. वाईड यॉर्करच्या माध्यमातून नक्कीच उल्लेख या बॉलचा केला जातो प्रत्येक समालोचकाच्या माध्यमातून. ही लाईन क्रिकेटमध्ये सेफ लाईन मानली जाते गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर. ओहो, स्विंग अँड अ मिस. टप्पा पडला, त्यानंतर बाहेरच्या दिशेने गिरकी घेत असताना पूर्णपणे या ठिकाणी संभ्रमात टाकलं फलंदाजाला, बीट केलाय. आणि यानंतर आपण पाहताय ओव्हरचा सुरुवात आपण पाहता थोडासा धावसंख्या जास्त होती, परंतु ओव्हरच्या उत्तरार्धामध्ये चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं गोलंदाज त्या ठिकाणी सिद्धेशला जबरदस्त कामगिरी.
धावसंख्या 25. 25 ऑन बोर्ड. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये 15, या ओव्हरमध्ये 10. 2 ओव्हरमध्ये चांगली टोटल आतापर्यंत विचार केला तर 12.50 ची सरासरी प्रतिषटकामागे राखली गेली आहे ती बॅटिंग करणाऱ्या कडूचीवाडी या संघाच्या माध्यमातून. 11 मिनिटं खर्च केलेत. योगेशजी भोईर लक्षात असू दे आपण. इथून पुढे आपल्याला वेळेच्या माध्यमातून देखील आपण सहकार्य करावं येणाऱ्या प्रत्येक टीमने हे आम्ही आशा व्यक्त करतो. 2 ओव्हरचा खेळ उर्वरित तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचा. षटक क्रमांक 3 घेऊन आपण पाहताय गोलंदाज परीक्षित. मिड ऑन आतमध्ये, लॉंग ऑनला खेळाडू नाही. मिड ऑफ आतमध्ये, माफ करा. लॉंग ऑफला कोणीच नाहीये. डावखुरा त्याचा बॅटर ज्याने प्रभावित केलाय बबलू. जबरदस्त कामगिरी. 2-3 चौकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहिलेत. टेक्निक आहे त्याच्याकडे. मेरिटवर फटके खेळण्याची क्षमता तो ठेवतो आणि त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिलं तर वैयक्तिक 14 या धावसंख्येवर तो आतापर्यंत त्याचा खेळ झालाय. फुल लेनचा बॉल आहे. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये यावी लाईन थोडीशी पुढे ठेवली. लेग बाईचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर धावा 26. ऑन बोर्ड. आतलीकडे बॅटची विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. या ओव्हरमध्ये परीक्षितनं चांगली कामगिरी केली आहे. चमकदार कामगिरी त्यांनी केली आहे गोलंदाजीमध्ये. आपण पाहताय 3 बॉलचा खेळ त्यांनी आतापर्यंत हाताळला. एकच धाव त्यांनी दिली LB च्या स्वरूपामध्ये. आपण पाहता लेग बिफोर ती धाव आली. त्यानंतर आपण पाहता धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या डॉट बॉल आहे 26 वरच अडकली आहे. आपण पाहताय 3ऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न. वाईट बॉल आहे. अंपायरचा इशारा. दूरवर ठेवला होता. भरपूर दूर होता. लाईन भरकटली होती. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल ऍड. ऑन साइडला टर्न केला क्षेत्ररक्षक. एकच धाव तिथे मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावांचा जो ओघ होता त्यावर कुठेतरी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये परीक्षितने केला. त्यामध्ये तो यशस्वी देखील झाला. चांगल्या टप्प्यावर तो सध्या गोलंदाजी हाताळतोय. मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत या ओव्हरमध्ये फलंदाजांना. ऑन साइडला फटका आडव्या बॅटनं गॅप मध्ये खेळलाय. 2 खेळाडू त्यांच्या गॅप मधनं. गॅप भेदून जाईल बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौका. संघ आपला डिसिजन सांगा लवकर. ऑन साइडला वन्स अगेन बिग हिट. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर शुभ अंतर. षटकार. धावसंख्या भरधाव वेगानं पुढे गेली. 38. बबलून इम्प्रेसिव्ह कामगिरी केली मॅच मध्ये. 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं. तब्बल 24 धावसंख्येवर वैयक्तिक तो खेळतोय. आणि त्याच्या फटक्यामध्ये कलात्मकता आपल्याला पाहायला मिळते. कौशल्य या खेळाडूकडे आणि जबरदस्त बॅटिंग त्याने आतापर्यंत दाखवले कडूचीवाडी संघाच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 38.
आता परत एक चांगली टोटल, चांगला स्कोर रेट त्यांनी मेंटेन केलाय. ओव्हर पिच समोर समोर खेळलेत, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, फक्त पाहतच राहतील बॉलकडे. बॉल गेला, व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांना मानवंदना देणारा षटकार. लोव फुल टॉस होता, स्टेप मारण्याचा प्रयत्न ऑनसाइडला डीप मध्ये खेळले, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सलामीची जोडी आहे के बादशाह आणि बबलू, परंतु दोघांनी दिमागदार कामगिरी केली. धडाकेबाज फलंदाजी दोघांच्या माध्यमातून आजच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल, तब्बल 45 आकडा आपण गाठला आतापर्यंत. हे शेवटचं षटक आहे इनिंगचं. बेलवड संघ आपला डिसिजन कळवायचा आहे लवकरात लवकर. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सो नेक्स्ट मॅच बेलवड विपक्ष पलशीन आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये बेलवड संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पलशीन संघाला बॅटिंग करायचे. उंच गेला आकाशामध्ये, कॅचचा कॉल आहे, जज करतायत आणि हो पकडलाय सुरेख झेल. जबरदस्त फिल्डिंग आणि ते पहिला धक्का भरपूर वेळानंतर दिलाय तो टीम कोडूचीवाडी संघाला. बॅटर बबलू बॅक टू द डगआउट. स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला भेटतात आणि वैयक्तिक 24 धावसंख्येवर बाद झाला, त्यामध्ये 4 चौकार 1 षटकार इन्व्हॉल्व होते. जबरदस्त बॅटिंग त्याने केली, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला आणि तो माघारी परतलाय. नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये किरण. डावखुऱ्या त्याच्या बॅटर नेहमीच घातक असतात, ते आपण पाहिलं बबलूच्या माध्यमातून. काय बॅटिंग केली त्याने केली. लोव फुल टॉस आहे, समोर खेळलेत, कॅप मध्ये भरपूर लॉंग चेस क्षेत्ररक्षकाला आणि अडवू शकले नाहीत. बॉल निघून गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार. खूप कमी होत नाही, 49 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचं षटक आहे आणि एक चांगली टोटल आतापर्यंत उभारले. ऑन साइडला बॅटच्या रडार मध्ये प्रॉपर मिडल एक्झिक्यूट पिकअप, बॉलला फेकून दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, षटकार. पंचावन्न धावा स्कोरबोर्डवर, 55. संख्या 55 स्कोरबोर्डवर. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, अर्धशतक कंप्लीट झालं. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये कडूचीवाडी संघ आपल्या फलंदाजीमधून दाखवतोय. हा बॉल दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, थोडासा प्रेशराइज आहे गोलंदाज फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकटली आहे. वाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल. धावत संख्या 56. फुल लेन्सचा होता, अलॉंग द कार्पेट ऑनसाइडला खेळलेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला खेळाडू आहे, थोडेसे फॉर्मल झाले. 2 धाव कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 2च धावा इथे मिळते. धावसंख्या 58. 59 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलंय कडूचीवाडी या संघानं सह्याद्री वाशाळा या संघासमोर. चांगली बॅटिंग केली. अनालिसिस आपण पाहिलं तर बबलूनं वैयक्तिक 24 धावा केला. के बादशाहच्या पॅटमधनं आपल्याला 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. त्यानं देखील आपण पाहिलं एकंदरीत तर
21 धावसंख्येचं योगदान आपल्या या मॅच विनिंगमध्ये दिलं आणि त्यानंतर किरण आला. किरणच्या बॅटमध्ये एक चौकार एक षटकार 12 धावसंख्या त्याने उभारल्या. म्हणजे तिन्ही बॅटर्सनं चांगली कामगिरी करत असताना एकंदरीत धावसंख्या 58 वर नेऊन ठेवली. 59 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सह्याद्री वाशाळा या संघासमोर ठेवलं. कशा पद्धतीने टार्गेट चेस केलं जाईल की कडूचीवाडी संघानं ज्या पद्धतीने भन्नाट फलंदाजी केली त्याच पद्धतीने भन्नाट ते गोलंदाजी करतील का या ऐकूयात. खेळाचं दुसरं सत्र आमच्या सोबत आज जोडले गेलेत आमचे परम मित्र, आमचे जिगरी मित्र आदरणीय योगेश भागरे सर, मॅन फ्रॉम बोरशेती. आवाज बोरशेतीच्या नावाने देखील ते ओळखले जातात आणि आमच्या शहापूर तालुका समालोचन पॅनलचे एक प्रमुख सन्माननीय सदस्य आहेत. नेहमी सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने ते भाग घेत असतात आणि जसं वेळ मिळेल तसं क्रिकेटची आवड करत असताना समालोचन क्षेत्र देखील ते जोपासत असतात. तर इन्व्हाइट करूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आमचे परम मित्र आदरणीय योगेश भागरे सरांना. धन्यवाद. हॅलो, नमस्कार मंडळी. तर आपण पहिल्या सत्रामध्ये ज्यांचा आवाज ऐकला आमचे परम स्नेही परम मित्र अगदी जिवलग सन्माननीय शेरेगावचं गोड व्यक्तिमत्व जगदीशजी तारमले सरांचा आपण आवाज ऐकला. पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये मी समालोचक योगेश भागरे या मैदानावर उपस्थित सर्व दर्दी क्रिकेटच्या रसिकांचं, UTC लाईव्हच्या माध्यमातून पाहत असलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि या मैदानावर खेळ खेळत असलेल्या सर्व तमाम खेळाडूंचं, पंचांचं, आमचे गुणलेखक आणि लाईव्हची संपूर्ण टीम, त्याचप्रमाणे उपस्थित मुख्य व्यासपीठावरील सर्व सन्माननीय या सर्वांचं तमाम या क्रिकेटच्या खेळामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांना घेऊन जातोय. जिथे मात्र पहिल्या इनिंगचा आपण खेळ बघितला. पहिल्या इनिंगमध्ये 4 षटकांच्या उर्वरित खेळानंतर विचार करायचा झाला तर जवळजवळ 58 धावा कुड्डूचीवाडी या संघानं वाशाला संघाच्या अगेन्स्ट खेळ खेळताना जमा केला. तर चला, सलामीचे 2 बॅटर योगीजी भोईर कृपया त्वरित सहकार्य करा. तर मुख्य व्यासपीठावर सन्माननीय निलेशजी भोईर साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालंय. मी प्रफुल्लजी विदे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत करायचं आहे. मी विनंती करतोय प्रफुल्लजी विदे सर आपणास की आपल्या शुभ हस्ते आपण निलेशजी भोईर यांचं स्वागत आणि सत्कार आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. भारताची संस्कृती आणि या संस्कृतीचा विचार केला गेला आहे आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसात निलेशजी भोईर साहेब यांचं शुभागमन झालं. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यशस्वी स्वागत आणि सत्कार आपण आपल्या स्क्रीनवर पाहणार आहोत. सलामीची 2 बॅटर सर निलेश गोडविंदे साहेब उपस्थित आहेत. प्रफुल्लजी विदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण आपल्या स्क्रीनवर पाहत आहोत. हेतूचे स्वागत आणि सन्मान आपण पाहत आहोत. तर नक्कीच विचार करत आहोत आपण 24 चेंडू 59 धावांचं एक मोठं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये सह्याद्री वाशाला संघ, खऱ्या अर्थानं सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव आहे.
सह्याद्रीचा उगमस्थान जिथून होतो त्या अगदी उगमस्थानाच्या पायथ्याला हे गाव वसलेलं आहे आणि त्या सह्याद्रीचंच नाव या संघाच्या नावामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. असं सह्याद्री भाषाला त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना कुड्डूजीवाडी हा संघाने जबरदस्त कामगिरी केली, अप्रतिम फटकेबाजी केली. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज मनीष, तर सलामीचे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, समीर आणि योगेश भोईर. ही 2 मोठी नावं आहेत. पहिला चेंडू अगदी दिशा चेक केली जाईल, पंच आमच्याकडे वळतायत. दोन्ही हात समांतर होत आहेत आणि क्रिकेटच्या या खेळामध्ये अगदी लाईनच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि म्हणूनच की काय पंचांनी दंडित केलं. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईटनं सुरुवात झाली आहे. लक्ष खूप मोठा आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाहीये. पुन्हा एकदा इथे मात्र खूप चांगला चेंडू होता. ऑफ साइडला नक्कीच खेळायचा होता. पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॅट ड्रिल करून सुद्धा दाखवली फलंदाजांनी. फलंदाज समीर बीट झालेत. चांगली गोलंदाजी होती. फलंदाजांनी त्यांचं काम केल्यानंतर गोलंदाजांना आता मात्र आपली कामगिरी चोखपणे बजवावी लागेल, कारण की 24 आणि 59चं इक्वेशन असताना पुन्हा एकदा इथे मात्र दिशा नक्कीच दूर आहे. इथे मात्र जर पाहायचं झालं तर 3 चेंडू जे पाहिले ना ते अगदी फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे कुड्डूचीवाडी संघाचा इथे मात्र प्लॅन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो की फलंदाजांना कोणत्याही प्रकारचे इथे मोठे फटके खेळण्यासाठी संधी द्यायची नाही, दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची कडा आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, समीरला परतावा लागेल माघारी. दुसऱ्या चेंडूवर धक्का दिला जातोय. अप्रतिम कामगिरी करत असताना गोलंदाज मनीष पहिला धक्का दिलाय. 2 या धावसंख्येवर फलंदाजी करणाऱ्या टीम सह्याद्री वाशाला. धक्का क्रमांक पहिला गेला आणि तदनंतर मैदानात दाखल झाला इनॅट क्रमांक 3 वर कुणाल आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चांगली गोलंदाजी होतीये. मनीष खूप अप्रतिम गोलंदाजी, दर्जा खूप चांगला आहे. खराब चेंडू होता. इथे मात्र स्क्वेअर लेगला नक्कीच पुश केलाय आणि चेंडू निघून जाईल. इनफिल्डच्या डोक्यावरून 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. कुणालच्या बॅट मधून आल्या पहिल्या चेंडूवर चौकार. थँक्यू. नक्कीच कुठेतरी मोठे फटके याच प्रकारे हवेत. 59चं टार्गेट आहे. धावसंख्या 6 या अंकावर. कुणाल आणि योगेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. योगेश भोईर खूप मोठं नाव आहे शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाचं. पुन्हा एकदा ऑन साइडला खूप चांगला फटका येते, मात्र सजवत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत. एकच धाव मिळेल. कुणाल नक्कीच चांगली फटकेबाजी. त्याच्या बॅटवर दोन्ही चेंडू पाहायचे झाले तर बॅटवर मिडल करताना आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे अर्थातच या खेळाडूमध्ये नक्कीच चांगली गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. चेंडू बॅटवर मिडल करण्यामध्ये यशस्वी जरूर होतोय. परंतु दुसऱ्या बाजूला योगेश भोईर जे खूप मोठं नाव आहे सह्याद्री वाशाला गावाचंच नाही तर संपूर्ण शहापूर तालुक्याचं क्रिकेट ज्याने अगदी जवळून पाहिलंय, अगदी जवळून खेळलाय, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, तोच खेळाडू योगेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू. इथे मात्र अधिकची उंची क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. निघून गेला चेंडू. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांनाही उलकावणी देऊन चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू सो मच. पहा आम्ही उल्लेख केला होता, खूप मोठं नाव आहे योगेश भोईर. चेंडू बॅटवर मिडल होताना जरूर आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. एक वेळ अशी वाटली होती झेल होतो की काय, तरी सुद्धा पॉवर एवढी आहे की चेंडू नक्कीच मिस टायमिंग होता तरी सुद्धा षटकार प्राप्त झाला.
पुन्हा एकदा दुसरा चेंडू इथे लॉफ्ट केला गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा बनतील दर्शक, पुन्हा एकदा निघून गेलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश भोईरचा तडाखा, स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकाचा धमाका षटकार. थँक्यू सो मच डीजे. पहा, पहिले 4 चेंडूंवर जरी विचार केला तर खूप चांगल्या प्रकारे धावसंख्या नव्हती, परंतु तदनंतर योगेश भोईरला स्ट्राईक मिळाली. त्याने सांगितलं का माझं नाव शहापूर तालुक्यामध्ये घेतलं जातं, का मी सह्याद्री वाशारा संघाला अनेक वर्षांपासून रिप्रेझेंट करतोय, सातत्याने मी गावासाठी चांगली कामगिरी करतोय, का करतोय याचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलं. 2 चेंडू 2 तडाखे केले. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस एक गडी जरूर गमावला असला तरी 19 या अंकावर पाहायला मिळते. 19 धावा म्हणजे अर्थातच आता इथून पुढे विचार केला तर 18 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. 2 षटकारांनी मी तर म्हणेल या सामन्याला कलाटणी दिली. 2 षटकार निर्णायक पाहायला मिळाले आणि मनीषवर दडपण टाकलं. कडूची वाडी या संघावर दडपण पाहायला मिळालं. आता स्ट्राईकवर असेल कुणाल, दुसरं षटक अनिल हाताळतोय. हो, खूप सुरेख 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 इथे मात्र गोलंदाजी, ज्या ऍक्शनने तो गोलंदाजी करतोय अप्रतिम. चेंडू हाताळला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एका हाताने अपंगत्व जरी असलं तरी क्रिकेट पासून दूर नाहीये. आणि पहा, गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या. फक्त 2च बोटं हाताला असताना सुद्धा गोलंदाजी अप्रतिम करतोय. म्हणजे हे क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि जिद्द, चिकाटी मेहनत, हे सर्व काही तो दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. गावासाठी खेळण्याचा जो मानस आहे तो कुठेतरी दूर ठेवत नाहीये. परिस्थिती कशी असू दे, परंतु गोलंदाजी अप्रतिम करेल. माझ्याकडे हाताला 2 बोट आहेत हे मला माहिती नाहीये, परंतु माझ्या गावासाठी मला चांगलं गोलंदाजी करायची आहे हे मात्र निश्चित आहे. आणि त्या प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय गोलंदाज अनिल. एकदा जोरदार टाळ्या होत्या. काय 2 चेंडू हाताळलेत, अप्रतिम व्हेरिएशन पाहायला मिळाले दोन्ही चेंडूंवर. गती जर पाहिली तर पहिला जो चेंडू हाताळला होता समीरला तो अधिक, कुणालला तो अधिक गतीचा होता, परंतु योगेश भोईरच्या विरोधात गती काढली होती आणि स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा टॉपेज, क्षेत्ररक्षक कॉल देत आहेत, डाऊन दी बॉल. इथे मात्र झाली आहे चुकी. गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली, संधी निर्माण करून दिली, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी चांगली गोलंदाजी होतीये, ज्या वेळी गोलंदाज संधी निर्माण करून देत असतात त्यावेळी क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं संघाला, गोलंदाजाला आणि गावाला फार इम्पॉर्टंट असते. कारण पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत आणि अद्वितीय असा खेळ हे उगाच म्हटलं जात नाही. चुकी झाली आणि इथे मात्र 1 धाव सुद्धा प्राप्त झाली. स्ट्राईकवर आता योगेश भोईर असेल. धावसंख्या 22 या अंकावर आहे. अप्रतिम 3 चेंडू हाताळले. 3 चेंडूंमध्ये फक्त 3च धावा दिल्यात. गोलंदाज अनिलने खूप चांगली गोलंदाजी करतोय अनिल. एकंदरीत विचार केला तर गावासाठी खेळण्याची जिद्द त्याच्यामध्ये खूप पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे मात्र भरपूर शफल झाले होते. शफल होऊन खेळण्याचा ऑनसाइडला प्रयत्न, परंतु चेंडू, मी सातत्याने म्हणतो योगेश भोईर ज्या वेळी स्ट्राईकवर गेलाय त्यावेळी अनिलने योगेश भोईरला गती दिलेली नाहीये. म्हणजे अनिलला माहिती आहे की योगेश भोईरच्या रडारमध्ये चेंडू मिळाला, त्याला अधिक गती मिळाली तर तो षटकार मारेल, पण तू गती काढली आहे चेंडूची आणि चांगली गोलंदाजी योगेश भोईरच्या विरोधामध्ये. पुन्हा 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 एकदा डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा काय घडतंय, एकदा जोरदार टाळ्या उद्या. अनिलच्या गोलंदाजी जोरदार टाळ्या उद्या, कारण की संघाला गरज होती कमबॅकची आणि ते कमबॅक करून दिलंय. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू हाताळले, 3च धावा, 2 डॉट बॉल, ते सुद्धा कुणाच्या विरोधात, योगेश भोईरच्या विरोधात, जो सलामीला आलाय. 2 षटकारही ठोठावलेत आणि वैयक्तिक 5 चेंडू 13 रनवर सुद्धा खेळतोय, 13 धावसंख्येवर खेळतोय. त्या योगेशला इथे मात्र थांबवण्याचं काम अनिल करतोय. अप्रतिम गोलंदाजी,
खूपच सुरेख गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली अनिलची. जोरदार मित्रांनो टाळ्या उद्या. हातामध्ये इथे मात्र फक्त दोनच बोट आहेत, एक हात नाहीये आणि एका हाताला फक्त दोन बोट आहेत. त्या दोन बोटांची जादू किमया इथे मात्र दर्शवत असताना आणि त्याच जादूने इथे मात्र जादूगिरी प्रेस केली आणि अप्रतिम षटक हाताळत असताना पाहायला मिळाला. आणि अवघ्या धावा खर्च केल्या 4. धावसंख्या आहे 23. विजयासाठी 12 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये समीकरण आहे ते म्हणजे 36. 12 चेंडू मध्ये 36 धाव्यांची गरज. या अगोदरचा सामना जर आपण पाहिला असेल तर ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या विरोधातही 6 चेंडू 24 ची गरज असताना बॅक टू बॅक 5 चेंडूंमध्ये 4 षटकार आले आणि तो सामना विजयी झाला होता. परंतु इथे त्याच सामन्याची पुनरावृत्ती होईल का, की दुसऱ्या बाजूने कुड्डूजीवाडी संघ ज्या अनिलने चांगली गोलंदाजी केली आहे त्या अनिलला बाकीचे 2 गोलंदाज साथ देतील आणि त्याच गोलंदाजीची पुनरावृत्ती ते सुद्धा करतील का, हा सुद्धा बघण्यायोग्य नक्कीच सामना असेल. पुन्हा एकदा इथे मात्र ऑनसाइडला झेलची संधी आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये टिपला इथे मात्र झेल तर सध्या तरी टिपल्यासारखं वाटतंय. थँक्यू सो मच. मॅगीची गोलंदाजी पहिल्या चेंडूवर इथे मात्र झेल बाद झालाय. फलंदाज योगेश भोईर या सामन्याची हवा काढण्याचं काम मी तर म्हणे अनिलने केलं आणि आता मॅगीने योगेशवर जो दडपण अनिलने टाकला होता त्या दडपणामध्ये योगेश भोईरची विकेट प्राप्त झाली. आता निलेश आलेच मैदानाच्या आतमध्ये. हितेश सिद्धेश चांगली कामगिरी करावी लागेल. 11 चेंडू 36 ची गरज आहे. दुसऱ्या बाजूला कुणाला आहे, आता सोबतीला सिद्धेश आलाय. सामन्यामध्ये मी तर म्हणेल अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे, कारण की 1-2 मोठा फटका आला तर सामना बॅलन्स स्थितीमध्ये जाऊ शकतो. 11 चेंडूंमध्ये 6 षटकारांची गरज समोरच्या संघाला आहे, तर 11 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी करणं कडूचीवाडी या संघाला सुद्धा गरजेचं आहे. सिद्धेश आणि कुणालची जोडी काय रंग भरेल हे मात्र पाहावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूनं या सामन्यामध्ये रंग भरलेत. या सामन्यामध्ये आपलं सर्वस्व पणाला लावलंय. या सामन्यामध्ये आपले सर्व काही झोकून दिलंय ते म्हणजे गोलंदाज अनिल आणि मॅगीनं. मनीषच्या षटकामध्ये 19 धावा जरूर आल्या, परंतु तदनंतर केलेला कमबॅक कुणीही विसरू शकत नाहीये. मागील 7 चेंडूंमध्ये 1 विकेट 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा काय अचूक लाईन आहे इथे. वाईड यॉर्करचा प्रयत्न जसा काय करण्याचा इथे मात्र प्रयत्नात गोलंदाज पाहायला मिळाले. वाईड नक्कीच पाहायला मिळाला. चेंडू खूप दूरवर फलंदाजापासून लाईन ठेवली होती. नक्कीच डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली लाईन आणि लेंथवर गोलंदाजी होतीये. अप्रतिम गोलंदाजी होतीये. बॅटची कडा इथे होणार नाहीये चुकी. यष्टिरक्षकाकडून कोणत्याही प्रकारची चुकी होताना दिसत नाही आणि पुन्हा एकदा आल्या पावली परतत असताना सिद्धेशची सुद्धा विकेट येते मैदानाच्या आतमध्ये. अडचणीत सापडलाय टीम सह्याद्री वाशाला. तिसरा धक्का दिला गेलाय आणि समीकरण बदलले. 9 चेंडू आणि 36 धावा. 9 चेंडू 36 धावा. सह्याद्री वाशाला सारखा मातब्बर संघ समोर असताना सुद्धा कडूची वाडी हा संघ काय फाईट देतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पूल केलाय. शॉर्ट टर्म पूल आणि चेंडूला फेकून दिलाय. 6 धावेसाठी षटकार. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा आल्यात. थँक्यू सो मच. पहा इथे फलंदाजाने जास्त काही केलं नाही. फलंदाज फक्त वेट केला, चेंडूला येऊ दिलं
आणि प्रॉपर टायमिंग करत असताना चेंडूला पाठवून दिलं 6 धावेसाठी. कारण या मैदानावर या खेळपट्टीवरचं वैशिष्ट्य आहे की एकदा जर तुम्ही टायमिंग केला तर चेंडू षटकाराच्या बाहेरच आपल्याला पाहायला मिळतो. रनवे मध्ये नक्कीच कुठेतरी थोडंसं चाचपत असताना पाहायला मिळाले की गोलंदाजी करत असताना तुम्हाला तुमचा रिदम, रिलीज ऑफ डिलिव्हरी आणि रनअप फार महत्वाचा आहे. या 3 गोष्टींचा एकत्रित संगम चांगला जुळून आला की अप्रतिम गोलंदाजी होत असते. पुन्हा एकदा इथे काय घडलंय, नक्कीच जेल सुटला जातोय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव रोखता येणार नाहीये, एक धाव आली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 30 या अंकावर. अजूनही 7 चेंडू आणि 29 धावेची गरज. 7 चेंडू 29 धावा अजूनही विजयासाठी हव्या आहेत. दुसऱ्या बाजूला 7 चेंडू आणि 29 धावा रोखायच्या आहेत, त्या म्हणजे कडूची वाडी. अप्रतिम गोलंदाजी होतीये. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या, त्यानंतर सुद्धा चांगली गोलंदाजी होऊ शकते. हा आत्मविश्वास ज्या संघाने दर्शवला, ज्या संघाच्या गोलंदाजांनी दर्शवला, तो संघ म्हणजे कडूची वाडी. अधिक इथे मात्र नक्कीच वाईटचा इशारा आलाय. खूप जास्त उचली होती आणि एक बाउन्सरचा सुद्धा इशारा केला गेलाय. खूप चांगली गोलंदाजी होतीये. धावसंख्या 31 या अंकावर आहे. हा चेंडू या सामन्याच्या दृष्टिकोनातून फार निर्णायक आहे. मोठा फटका आला तर वाशाला संघ करू शकतो. आणि इथे मात्र खूप चांगला फटका खेचलाय जरूर. चेंडू निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंड सीमारेषा पार आलाय चौकार. धावसंख्या झाली आहे 35 आणि शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी धावा शिल्लक असतील 6 चेंडू आणि 24. थँक्यू सो मच. 6 चेंडू 24 धावेची गरज आहे. अशाच प्रकारच्या अगोदरचा सामना आपण पाहिला. 6-24 ची गरज. तिथे 5 चेंडूंमध्ये लागोपाठचे 4 षटकार आले आणि तो सामना अगदी सहजरित्या जिंकला कानविंदे संघानं. पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 24 ची गरज आहे. आणि आता संघ मात्र आहे कडूची वाडीच्या विरोधात सह्याद्री वाशाला संघ. मैदानाच्या आतमध्ये दिगंबर आणि कुणाल ही जोडी आहे. आणि आता स्ट्राईकवर दिगंबर असेल, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक धाव आली आहे. त्याला साथ देतोय कुणाल. दोघांवर फार मोठी जबाबदारी आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कोण असेल? प्रेम गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय प्रेम. प्रेमला इथे मात्र आपल्या प्रेमामध्ये पाडणारी गोलंदाजी करावी लागेल. तर 6 चेंडू 24 ची गरज आहे. 6 मध्ये 4 मोठे फटके की 6 मध्ये इथे मात्र रोखण्यामध्ये यश प्राप्त होईल. काय निर्णायक क्षण सामना येऊन थांबलाय. पहिला चेंडू इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून खेळत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. 5 चेंडू 23 ची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. आउटफील्ड पहा. जसं जसं सूर्य या मैदानावर येत असतो त्यानंतर आउटफील्ड फास्ट होत जाते, कारण की या मैदानावर ग्रास भरपूर आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये ग्रास दवबिंदू असतात, त्यामुळे आउटफील्ड स्लो असते. आणि हे मैदान अप्रतिम सजलं गेलंय. खूपच सुरेखरित्या सजलं गेलंय. बिरवाडीकरांचं आयोजन, बिरवाडीकरांची मेहनत, त्याचप्रमाणे मेंगालपाडा या ग्रामस्थांची साथ, या संपूर्ण पंचकृषीतील मी तर म्हणेल नवे तर शहापूर तालुक्यातील अग्रगण्य मैदानही हे ओळखलं जातं. पुन्हा एकदा इथे मात्र ऑन साइडला खेळायचा होता आणि डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करत असताना जसा चेंडू येतो त्याच दिशेने जर तुम्ही खेळले तर फलंदाज यशस्वी होत असतात. परंतु टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये काय बघतोय, अलीकडे खूप साऱ्या चुका होतात. फलंदाज ऑफसाईडचा चेंडू ऑन साइडला सुद्धा खेळायला जातात आणि परिणामी त्याच मध्ये चुका घडतात. कधी कधी मिस टायमिंग होतो आणि संघ अडचणीत सापडून जातो. परंतु जसा चेंडू येईल तसं खेळणं फार गरजेचं आहे. सरळ बॅटने इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक. एकच धाव इथे मात्र पाहायला मिळते. जवळजवळ सामना निसटलाय की काय.
सह्याद्री भाषालाच्या माध्यमातून हे मात्र पाहावं लागेल, कारण की धावसंख्या झाली आहे धावफलकावर 37. 37 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे मात्र जागा बनवून खेळायचा प्रयत्न, बॅकफुटला गेले, कट करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल आलाय. या सामन्याची हवा कोणी काढली असेल ना तर ती काढली अनिलने, कारण की त्याने विकेट जरूर घेतली नाही परंतु धावा 4च दिल्या. हात एक नाहीये, एकच हात आहे, त्यालाही 2च बोट आहेत. त्या 2 बोटांनी ज्याने ती गोलंदाजी केली ना ती अप्रतिम राहिली, निर्णायक राहिली, कारण की त्याने त्याच्या समोर योगेश भोईर सारख्या फलंदाजाला उभं ठेवलं आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा पहा ना काय कमाल करतोय. अगदी एका हाताने क्षेत्ररक्षण असू द्या किंवा पायाने चेंडू अडवणं असू द्या, खूप चांगलं क्रिकेट खेळतोय अनिल. आणि सर्वांचं आजच्या दिवसामध्ये आतापर्यंतचं लक्ष वेधून घेतलंय स्वतःच्या कामगिरीनं. अप्रतिम कामगिरी केली अनिल या खेळाडूनं, जो की आपल्याला 30th सर्कल मध्ये पाहायला मिळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण करतोय. शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय, परंतु हा षटकार फक्त विजय आणि पराजयाचं अंतर कमी करू शकतो. आणि अशा रीतीनं सह्याद्री वाशाला संघाची पराभूत होण्याची मात्र मालिका अजून सुरूच आहे. आणि दुसऱ्या बाजूनं कडूची वाडी संघ तर सह्याद्री वाशाला संघाला पराभूत केलाय कडूची वाडी संघानं. आणि या सामन्याचा सामनावीर, जरी फलंदाजांनी फलंदाजी चांगली केली असेल, जरी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु ज्या खेळाडूनं या सामन्यामध्ये आपलं सर्वस्व झोकलं, एका हाताने 2 बोटांनी गोलंदाजी करत असताना संघाला पराभवाच्या छायेत